गुणवत्तापूर्ण शिक्षण व शाळा व्यवस्थापन समिती. कोणतीही शाळा ही केवळ शिक्षकांची किंवा विद्यार्थ्यांची नसते, तर संपूर्ण गावाचे शाळेशी जिव्हाळ्याचे संबंध असतात. अनेक पिढ्यांना घडवणारी, सतत नवनवीन प्रयोग करणारी शाळा ही गावासाठी भूषण असते. तर शालेय विकासासाठी तत्पर असणारी शाळा व्यवस्थापन समिती ही शाळेसाठी खूप मोठा आधार असते. शालेय गुणवत्ता वाढवणे आणि टिकवणे ही जशी मुख्याध्यापक आणि शिक्षकाची प्रमुख जबाबदारी आहे, त्याप्रमाणे ती शाळा व्यवस्थापनाची सुद्धा आहे. गुणवत्ता म्हणजे फक्त शैक्षणिक गुणवत्ता असा मर्यादित अर्थ नसून सहभागाची समान संधी, सुरक्षिततेची हमी आणि प्रगतीची शाश्वती या तिन्ही बाजूंनी विचार करणे महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थी आणि शाळा गुणवत्ता या दृष्टीने शाळा व्यवस्थापन समितीने सक्रिय कार्यरत राहणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पूर्व प्राथमिक स्तरापासून लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे, हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ने आपल्याला सांगितले आहे. पूर्व प्राथमिक शिक्षण. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात निर्धारित करण्यात आलेल्या आकृतिबंधात शाळापूर्व 3 वर्षे महत्त्वाची मानण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात अंगणवाडीची 3 वर्ष व पहिली दुसरी 2 वर्ष अशी 5 वर्षांचा आकृतिबंध स्वीकारण्यात आला आहे. बालकाच्या आयुष्यातील ही सुरुवातीची वर्षे अत्यंत महत्त्वाची मानली जातात. या टप्प्यावर मुलांना ज्या स्वरूपाचे अनुभव मिळतात त्यानुसार विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडत जाते. जगभरातील शिक्षणाच्या प्रक्रियेत या टप्प्यावर बालकाला वेगवेगळ्या स्वरूपाचे अनुभव दिले जातात. मुलांना या टप्प्यावर देण्यात येणाऱ्या अनुभवांच्या आधारे विद्यार्थ्यांचे भविष्यातील शिकण्याचा मार्ग निर्माण होत असतो. कृतीयुक्त शिक्षण, विविध प्रकारचे श्रवणाचे अनुभव देणे आवश्यक असते. त्यामुळे या टप्प्यावर आनंददायी शिक्षणाचा प्रवास मुलांच्या शैक्षणिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. बालकाला या टप्प्यावर आनंददायी शिक्षणाचा अनुभव आला तर मुले शिक्षणाच्या प्रक्रियेत सहजपणे सक्रिय होण्यास मदत होते. या वयात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाच्या प्रक्रियेला पूरक ठरतील अशा प्रकारच्या अध्ययन अनुभवांची नितांत गरज असते. त्यामुळे येथे देण्यात येणारे अनुभव बालकाच्या आयुष्यात आमूलाग्र स्वरूपाचे परिवर्तन ठरवण्यास मदत करीत असतात. ही बाब लक्षात घेता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा म्हणून स्वीकारण्यात आला आहे. आपल्या शाळेच्या सोबत असणारी अंगणवाडी, बालवाडी येथे शिकणारे विद्यार्थी आपल्या गावाच्या दृष्टीने भविष्य घडवणारे असतात. ही बाब लक्षात घेता अंगणवाडीत विद्यार्थ्यांसाठी लागणारे खेळाचे साहित्य व शिकण्यासाठी मदत करणारे साहित्य, त्यासोबत पोषण आहार देताना तो अधिक दर्जेदार मिळू शकेल यासाठी शाळा व्यवस्थापन समिती म्हणून आपण सक्रिय भूमिका घेण्याची गरज आहे. आपण या टप्प्यावर अधिक लक्ष देऊन मुलांच्या जडणघडणीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावू शकतो. या टप्प्यावर मुलांना नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने कृतीयुक्त शिकण्याच्या प्रक्रियेला मदत करणारे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होतील या दृष्टीने पावले उचलणे गरजेचे ठरणार आहे. या स्तरावर बालकाच्या शिक्षणाची प्रक्रिया गतिमान झाली तर आपल्याला भविष्यात शैक्षणिक गुणवत्तेच्या प्रक्रियेला फारच मोठा हातभार लागू शकणार आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने या स्तरावर अधिक लक्ष देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020मध्ये अनेक नाविन्यपूर्ण व तितकेच आवश्यक असे बदल सुचवलेले आहेत. सदर बदल हे सध्याच्या जागतिक गरजा व अपेक्षा लक्षात घेऊन सुचवण्यात आलेले आहेत. त्यातील एक प्रमुख बदल म्हणजे शैक्षणिक स्तर वा सध्याच्या इयत्तांच्या स्तरांमध्ये करण्यात आलेला बदल. सध्याचे प्रचलित प्राथमिक शिक्षण हे इयत्ता पहिलीपासून सुरू होते. काही प्रमाणात पूर्व प्राथमिक शिक्षण हे अलिप्त आणि प्रवाहापासून दूर राहिले होते. नवीन शैक्षणिक धोरण 2020मध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण यास अनन्यसाधारण असे महत्त्व देण्यात आले आहे. आता पूर्व प्राथमिक स्तर हा वय वर्ष 3 ते 6 वर्ष
व इयत्ता 1ली ते 2रीपर्यंत असा 5 वर्षांच्या कालावधीचा झालेला आहे. बालकाची शैक्षणिक प्रगती आणि मानवी जडणघडण ही सुरुवातीच्या कालावधीत साकारत असते. त्यामुळेच नवीन शैक्षणिक धोरण 2020मध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण यास महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. तरी शाळा व्यवस्थापन समितीचे पूर्व प्राथमिक शिक्षणात सहभाग आणि सनियंत्रण असावे या दृष्टीने खालील काही गोष्टी सुचवण्यात येत आहेत. पहिली गोष्ट, अंगणवाडीमध्ये शाळा किंवा वस्ती वा गाव परिसरातील 3+ वयोगटातील मुले शाळेत दाखल झाली आहेत किंवा नाही याचा मागोवा घेणे, दाखलपात्र पण दाखल न झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश होईल यासाठी अंगणवाडी सेविकाताई यांना सहकार्य करणे, आवश्यकतेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची मदत घेणे, गाव वा परिसरात कोणतेही मूल शाळाबाह्य राहणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष देणे. दुसरी गोष्ट, अंगणवाडीच्या आवारात प्रथमोपचार पेटी आहे की नाही याची खात्री करून घेणे, उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणे. अंगणवाडीच्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी बालकांच्या स्वागताची तयारी करणे. नंतर मुलांच्या शिक्षणास पोषक वातावरण तयार करण्यासाठी वर्षातून किमान 2दा अंगणवाडीमध्ये पालकांचा सहभाग वाढावा यासाठी शाळा किंवा परिसरात बाल आनंद मेळावा राबवण्यास सहकार्य करावे. सदर मेळाव्यात सहभागी व्हावे. शालेय परिसर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने स्वच्छ, सुरक्षित व बालस्नेही असेल याकडे शाळा व्यवस्थापन समिती लक्ष पुरवेल. विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या पोषण आहार शिजवण्याच्या जागेला भेट देऊन अधिक सुरक्षा, स्वच्छता व आहाराचा दर्जा चांगला राखण्यासाठी प्रयत्न करतील. त्यानंतर बालकांच्या हक्कांबाबत पालकांना जागृत करणे, तसेच पालक, शाळा, स्थानिक प्राधिकरण व राज्य शासन यांच्या जबाबदाऱ्या पालकांना समजावून सांगणे. त्यानंतर गावातील बालकांची 100% पटनोंदणी, 100% उपस्थिती यामध्ये सातत्य राहील यासाठी शाळेने राबवलेल्या उपक्रमात सहभागी होणे. दैनंदिन शाळेच्या कालावधी व्यतिरिक्त घरच्या वेळेत मुलांसोबत किमान 1 तास खेळात्मक व गप्पा गोष्टी यांच्या सहयोगाने कृती घेतल्या जाव्यात यासाठी माता पालकांना प्रेरित करावे. त्यानंतर प्रसंगानुरूप योजलेल्या विविध उपक्रमात सहभाग नोंदवणे. त्यानंतर प्रति 3 महिन्यांच्या अंतराने मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी विविध शैक्षणिक मेळावे, उदाहरणार्थ दिवाळी अभ्यास, भाषा गणित मेळावा, विज्ञान मेळावा, कागदी उपक्रम घेण्यासाठी अंगणवाडी ताई व शिक्षकांना मदत करणे. त्यानंतर विविध उपक्रमांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीने सहभागी होणे, मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग वाढावा यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचा सहभाग असावा. प्राथमिक शिक्षण शैक्षणिक आराखडा नियोजन व सनियंत्रण. पहिली गोष्ट आहे, शालेय विकास आराखड्याप्रमाणेच प्रत्येक शाळेचा शैक्षणिक आराखडा असावा. शाळा व्यवस्थापन समितीने प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळेचा शैक्षणिक आराखडा तयार करणे गरजेचे आहे. सदर शैक्षणिक आराखडा बनवताना मागील शैक्षणिक वर्षाचा आढावा म्हणजेच 100% विद्यार्थी प्रवेश, 100% विद्यार्थी उपस्थिती आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाप्रमाणेच विद्यार्थ्यांची मागील इयत्तेची श्रेणी आणि चालू वर्षांचे नियोजन असा सर्वंकष विचार करावा. त्यानंतर प्रत्येक स्थलांतरित मुलास मुख्याध्यापकांमार्फत शिक्षण हमी कार्ड मिळेल याची शाळा व्यवस्थापन समितीने खात्री करावी. त्यानंतर 100% विद्यार्थी किमान 75% क्षमता प्राप्त करतील. शासन नियमानुसार त्या इयत्तेसाठी अपेक्षित असलेल्या 75% क्षमता प्राप्त करतील. याकरिता शाळा व्यवस्थापन समितीने शाळा आणि शिक्षक यांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रत्येक शाळा स्तरावर जून अखेरीस वा जुलै महिन्याच्या सुरुवातीला वर्गनिहाय अध्ययन स्तर उपक्रम राबवण्यात यावा. अध्ययन स्तरातून उपलब्ध झालेल्या माहितीचा अहवाल शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये सादर करावा. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर वाढवण्यासाठी इयत्तानिहाय 3 महिन्याचे कृती कार्यक्रम नियोजन करून
त्याची अंमलबजावणी करावी. शाळा व्यवस्थापन समितीने त्यासाठी सातत्याने सहकार्याची भूमिका बजावून सदर नियोजन यशस्वी करावे. अध्ययनस्तर पडताळणी व कृती कार्यक्रम अंमलबजावण्यासाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे मार्गदर्शन घ्यावे. अध्ययनस्तर वाढीसाठी वर्गनिहाय आणि मूलनिहाय नियोजन करून कृती कार्यक्रमाबद्दलची कार्यवाही 3 महिन्यांसाठी नियोजित करावी. प्रत्येक 3 महिन्यांनी सदर विद्यार्थ्यांचं अध्ययनस्तर निश्चित करण्याचे नियोजन शाळा स्तरावरून करण्यात यावे. त्यानंतर दर महिन्याच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये याबाबत आढावा घेण्यात यावा. नियोजन, प्रत्यक्ष कार्यवाही आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणी यावर चर्चा करावी. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात यावा. त्यानंतर विद्यार्थी प्रगतीबाबत पालकांशी सातत्याने संवाद ठेवावा. त्यानंतर सदरचा शैक्षणिक आराखडा हा फक्त शैक्षणिक वाढ इतका मर्यादित स्वरूपाचा न राहता यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने विचार केला जावा. शैक्षणिक नियोजनासोबतच शाळा विकासाच्या संदर्भाने नियोजन करण्यात यावे. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती बैठकीमध्ये मुख्याध्यापकांनी स्वतः अथवा तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने दीक्षा ॲपचे महत्त्व आणि त्याच्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होणारा सकारात्मक परिणाम यावर चर्चा करावी. त्यानंतर शाळांमध्ये ई-लर्निंग क्लासरूमचा वापर शिक्षकांनी करावा यासाठी प्रेरणा द्यावी. त्यानंतर शाळा भेट, शालेय परिसर, वर्ग व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुरक्षित, स्वच्छ आणि आल्हाददायक आहे का, बसण्यासाठी पुरेशी जागा, बेंचेस आहेत का, याकरिता शाळा व्यवस्थापन समितीने प्रयत्न करावेत. त्यानंतर पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमार्फत शाळेतील विविध उपक्रमाच्या माहितीचे आदानप्रदान व्हावे. त्यानंतर आवश्यकतेनुसार शाळा समिती सदस्यांची वर्गनिहाय किंवा वस्तीनिहाय संपर्क प्रमुख म्हणून निवड करावी, जेणेकरून ज्या वस्तीतून विद्यार्थी येतात तेथील पालकांना समिती सदस्य शाळा प्रतिनिधी म्हणून संपर्कात राहतील आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी अथवा सूचना शाळेपर्यंत पोहोचतील. त्यानंतर शाळेमध्ये बालस्नेही वातावरण राहील यासाठी प्रयत्न करणे, जसे की सूचनापेटी शासन नियमानुसार प्रत्येक शाळेमध्ये सूचनापेटी आवश्यक आहे. सदर पेटीचे महत्त्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये रुजवणे, त्याचा वापर करण्यास प्रवृत्त करणे, त्याकरिता तणावरहित आणि खुले वातावरण निर्माण करणे, लिहिलेल्या सूचना तक्रारीबाबत गोपनीयता बाळगणे, त्याबद्दलचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे आणि पेटीमध्ये आलेल्या सूचना यांचे वाचन दरमहा बैठकीमध्ये करणे आणि त्यानुसार पुढील कार्यवाही वा नियोजन करावे. सूचना पेटीला केवळ तक्रारी पेटीचे स्वरूप येऊ नये. काही सकारात्मक बाबींविषयी विद्यार्थी आपले अभिप्राय नोंदवू शकतील. त्यानंतर विशेष गरजा असलेले विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका. शाळा प्रवेशादरम्यान कोणत्याही कारणाने विशेष गरजा असलेले मूल प्रवेशापासून नाकारले जाणार नाही याची दक्षता शाळा व्यवस्थापन समितीने घ्यावी. परिसरातील कोणतेही विशेष गरजा असलेले मूल शाळाबाह्य राहणार नाही याची काळजी घ्यावी. वंचित घटकातील विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांची भूमिका. शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार शिक्षण हा आता मूलभूत अधिकार झालेला आहे. प्रत्येक बालकाला शिक्षणाचा मूलभूत अधिकार असून त्याकरिता संधी उपलब्ध होणे हा त्याचा अधिकार असून तो त्याला मिळवून देण्यासाठी समाज म्हणून आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. तरी आपल्या गावातील, वस्तीतील, परिसरातील प्रत्येक बालकाला आणि प्रामुख्याने वंचित आणि दुर्बल घटक जसे की आर्थिक सामाजिक दुर्बल घटक, मुली, अल्पसंख्याक तसेच तृतीयपंथी इत्यादी सर्व बालकांना कोणत्याही अडचणीशिवाय शालेय प्रवेश मिळावा आणि ती शिकती व्हावी याकरिता शाळा व्यवस्थापन समितीची खालील प्रमुख जबाबदारी आहे. पहिली जबाबदारी, सामाजिक आणि आर्थिक घटकातील वंचित आणि दुर्बल घटकातील बालके, त्यांचे अधिकार आणि समस्या याबाबत प्रथमतः शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी
संवेदनशील असणे आवश्यक आहे. दुसरी जबाबदारी, शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी शालेय परिसर, गाव वा वस्ती पातळीवर शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. याकरिता बालरक्षकांची भूमिका महत्त्वाची राहील. तिसरी जबाबदारी, सदर विद्यार्थ्यांचा शालेय प्रवेश विना अडथळा होईल याकरिता लक्ष देणे. आवश्यकतेनुसार सदर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने कागदपत्रांची पूर्तता करणे. चौथी जबाबदारी, प्रत्येक शाळेत जून महिन्यामध्ये प्रवेशोत्सव साजरा करणे आणि तो फक्त एका दिवसाकरिता मर्यादित न ठेवता गाव, वस्ती, परिसरातील मुलांचा प्रवेश पूर्ण होईपर्यंत राबवावा. पुढची जबाबदारी, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीकडे लक्ष दिले जाईल आणि दर महिन्याच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये विद्यार्थी प्रवेश आणि उपस्थिती याबाबत शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आढावा घेतील. त्यानंतर पुढची जबाबदारी, बालकांचे हक्क आणि अधिकार याबाबत शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रथम शिक्षित होतील आणि नंतर पालकांकरिता शाळेच्या मदतीने सत्र आयोजित करतील. त्यानंतर पुढची जबाबदारी आहे, शैक्षणिक आराखडा नियोजनात आर्थिक, सामाजिक दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांकरिता मूलनिहाय नियोजन होणे आवश्यक आहे. शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी शाळेकडे याचा पाठपुरावा करावा. त्यानंतर पुढची जबाबदारी आहे, विद्यार्थ्यांच्या शालेय प्रशासनातील आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होण्यासाठी शाळेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी आवश्यक ती उपाययोजना करावी. आणि एक जबाबदारी आहे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांपैकी वस्ती प्रमुख, विद्यार्थी गट संपर्क प्रमुख म्हणून सदस्यांची निवड करावी आणि त्यांनी नियमितपणे वस्ती किंवा गृहभेटी कराव्यात. इथे एक उदाहरण दिलेलं आहे. परभणी जिल्ह्यातील लोणी गावामध्ये कोविड-19 परिस्थितीमध्ये मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे व गावातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहिले नाही पाहिजे यासाठी गावचे सरपंच आणि पालक यांनी शिक्षणामध्ये सक्रिय सहभाग दिला आहे. ग्रामपंचायत स्तरावरून सरपंच यांनी जिल्हा स्तरावरील उपक्रमांची अंमलबजावणी होण्यासाठी गावातील हनुमान मंदिरामध्ये लाऊडस्पीकरवरून या उपक्रमाची अंमलबजावणी गाव पातळीवर करण्याकरिता सदर सुविधा गावातील मुलांसाठी उपलब्ध करून दिली आहे. जिथे शिक्षण हा गावाचा मुद्दा होतो अशा ठिकाणी या पद्धतीने शिक्षणाची दारे कोणत्याही परिस्थितीमध्ये उघडली जातात. ज्या पालकांकडे स्मार्टफोन नसेल अशा पालकांच्या मुलांची यादी शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी तयार केली आणि या मुलांचे शिक्षण थांबले नाही पाहिजे यासाठी ज्या पालकांकडे स्मार्टफोन आहेत अशा मुलांचा गट तयार करून या मुलांना गटात सामावून घेतले आणि त्यांच्या शिक्षणाला चालना दिली. सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा राम हिंगणे आणि मिरी या गावांमध्ये शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक यांच्या सहयोगातून मुलांचे गल्लीनिहाय अभ्यास गट ही संकल्पना प्रत्यक्ष उतरवण्यात आली, ज्यामध्ये प्रामुख्याने शिक्षकांच्या मदतीने शाळा सुरू असतानाच गल्लीनिहाय मुलांचे अभ्यास गट निर्माण करण्यात आले होते. हे अभ्यास गट शाळेच्या वेळेनंतर संध्याकाळी मुले गटाने अभ्यासासाठी बसत होते आणि या अभ्यास गटाची जबाबदारी पालक व शाळा व्यवस्थापन समिती घेत राहिली. मुले ज्या वेळेस अभ्यास गटात बसत होते तेव्हा घरातील सर्व TV बंद ठेवणे, मुलांना अभ्यास गटात पाठवणे, मोबाईलचा वापर मुलांच्या शिक्षणासाठी ठेवणे यावर भर देण्यात आलेला होता.